लेग अंपायर आकाश बावके, अंपायर राज वर्मा. बॅटिंग साठी आलाय तो नयन. नॉन स्ट्राईक एंडला गेलाय तो क्रिश. बॉलिंग साठी आलाय तो धनंजय. चला मॅच चालू करायची आहे. मॅचचा पहिला बॉल वाईड. एक्स्ट्राच्या धावसंख्येने खातं उघडलंय. नो बॉल. फ्री हिट नयन साठी. बघू नयन फ्री हिट वर काय करतो ते. आणि उत्कृष्ट असा चौकार मारलाय तो नयनने फ्री हिट वर. एक मिनिट थांबा. टिंको वर्मा वॉर्निंग द्या त्यांना. वाईड अतिरिक्त धाव. आणखी एक वाईड चेंडू. आणखी एक अतिरिक्त धाव. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना धनंजय आपल्या टीम साठी. आणि नो बॉलवर आलाय तो षटकार. बघू फ्री हिट वर काय करतो तो नयन. आणि निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती. धाव फलकावर धावा लागलाय त्या 21. स्ट्राईक वर आलाय तो क्रिश. गोलंदाजीसाठी आलाय तो ऋषी. एक मिनिट थांबा. बॉलरचं क्रिक हिरोज वर ऍड केलेलं नाही बॉलरला. दोन मिनिटं थांबा. ते बॉलर ऍड नाही क्रिक झिरो. मोबाईल नंबर सांगा तुमचा. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर सांगा 2 मिनिटं. गोलंदाजीसाठी आलाय तो रितेश. जर्सी नंबर 16. स्ट्राईक वर आलाय तो क्रिश. जर्सी नंबर 13. मॅन फ्रॉम गुजरात. स्लिप कंपल्सरी. गुड बॉल. निर्धाव चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू.
वॉर्निंग द्या राज वर्मा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. निश्चितच आपल्या टीमसाठी एक धाव वाचवलेली आहे. वाईड वाईड अतिरिक्त धाव. आणि उत्कृष्ट असा खणखणीत षटकार क्रिसच्या बॅट मधून आलेला आहे. आणखी एक बॅक टू बॅक षटकार. चोख उत्तर देताना क्रिश रितेशला. वाईड अतिरिक्त धाव. गोलंदाजीतून काही सहसा भटकताना रितेश. आणखी एक चापट शॉट पण निर्धाव चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावर लागल्या आहे. बॉलिंग साठी आलाय तो विश्वा. स्ट्राईकवर आहे तो नयन. नो बॉल. फ्रीट. बघू फ्रीटचा काय फायदा घेतो तो नयन. वाईड. नॉट आउट. फ्रीट होता. वाईड. नो बॉल. फ्रीट कंटिन्यू. नो बॉल. बॅक टू बॅक. वाईड चेंडू. फ्रीट कंटिन्यू. आणि फ्रीट वर आलाय तो षटकार. एका चेंडूत मिळालाय त्या 10 धावा. आणखी एक षटकार. विश्वाच्या गोलंदाजीवर बॅक टू बॅक 2 षटकार. आता कीपर चेंज झालाय आणि किपरिंग साठी आलाय गोट्या. पण आहे तोच रिझल्ट. बॅक टू बॅक 3रा षटकार. नयन मॅन फ्रॉम गुजरात. आणखी एक षटकार. लागोपाठ हा 4था षटकार नयनच्या बॅट मधून. उत्कृष्ट अशा बॅटिंगचा नजारा दाखवताना नयन. लगातार 5वा षटकार. बॉलिंग साठी आलाय रितेश. आपलं 2रं षटक घेऊन. आणि क्रिसचा हा उत्कृष्ट असा षटकार. दोन्ही बॅट्समनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.
आणखी एक उत्कृष्ट असा चौकार. बॉल फक्त बाउंड्री लाईन वर जातो, परत येतो, परत बाउंड्री लाईन वर जातो, परत येतो. निर्धाव चेंडू. आणखी एक तगडा खणखणीत षटकार. रनवर अंकुश लावून काहीसा अवघड झालेला आहे. निर्धाव चेंडू. आणखी एक षटकार क्रिसच्या बॅट मधून. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 91 धावा झालेल्या आहे. अजून 2 ओव्हर बाकी. बॉलिंग साठी आलाय तो अनिकेत कोल्हे. स्लिपला आलाय विश्वा. नो बॉल. 76. अरे सांगू नको ना. वाईड. नो बॉल. फ्री कंटिन्यू. आणि फ्री वर आलाय तो चौकार. एक चेंडू 6 धावा. नो बॉल. फ्री. स्टंपिंग अलाउड नाही. नो बॉलला फ्रीटला स्टंपिंग अलाउड नाही. बॅटला कट लागला तर 2 मिनिट थांबा 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 थांबा. नो डाउट. नो डाउट. आणखी एक नो बॉल. फ्री. 78. लई मोठा नो बॉल. रन आउट. बॅटिंग साठी आलाय मॉन्टी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. बाहेरून प्लेअरने अंपायरला काही सांगू नये.
आणखी एक निर्धाव चेंडू. खेळाडूंनी अंपायरशी वाद घालू नये. षटकार. शेवटच्या चेंडूवर 1-2 भाऊनी मारलाय तो खणखणीत असा षटकार. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 105 धावा. लास्ट ओव्हर. गोलंदाजीसाठी आलाय तो सिद्धार्थ कापसे. नो बॉल आणि फ्रीट. बघू क्रिश काय करतो ते. 1 बाउन्स. आणखी एक सिंगल धाव. परत स्ट्राईकवर आलाय तो क्रिश. बघू क्रिश काय करतो ते. आणि आणखी एक सिंगल क्रिसच्या बॅट मधून. आणखी एक चोरटी धाव आणि एक अतिरिक्त धाव. क्रिशने आणि मॉन्टीने चोरलेली आहे. आणखी एक सिंगल. शेवटचे 2 बॉल बाकी. लास्ट 2 बॉल. नो बॉल आणि आलाय त्यावर षटकार. आणखी एक एक्स्ट्राची बॉल. फ्री हिट असेल आणि फ्री हिट वर आलाय. आणखी एक नो बॉल. अंपायरचा इशारा. राज वर्मा नो बॉल दिलेला आहे. आणि फ्री हिट वर आली ती विकेट. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू निर्धाव. 6 ओव्हर मध्ये झाल्या ते 119 धावा. दीपक भाऊ थोपटे क्रिकेट क्लब यांना विजयासाठी पाहिजे त्या 120 धावा 6 ओव्हर मध्ये. बघू आता TFC संघ काय करतो ते. चला बॅटिंग टीमने आपले 2 बॅट्समन पाठवायचे बॅटिंग साठी आणि बाकीच्यांनी बाहेर चालायचंय. सारे सर मोबाईल नॉट अलाउड. अभी सारे मैदानात मोबाईल नॉट अलाउड. बॅटिंग साठी आलाय प्रशांत. जर्सी नंबर 07 उर्फ गोट्या. नॉन स्ट्राईक एंडला गेलाय तो विश्वा. प्रशांत हा महेंद्र सिंग धोनीचा खूप मोठा फॅन आहे.
एक चेंडू टाकून बघा. ओके चला मॅच स्टार्ट करायची आहे. स्लिपला जो प्लेअर उभा आहे त्याने मशीनच्या थोडं बाजूला उभं राहा. बॉलिंग साठी आलाय तो मोंटू पटेल आणि पहिला चेंडू सिंगल धाव. स्ट्राइक वर आलाय तो विश्वा आणि विश्वाच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार. षटकाराने खातं खोलताना वाईट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. कृपया पंचांना डोकं लावू नये. चौकार. विश्वाच्या बॅट मधून आणखी एक चौकार. आणि इथं आली ती विकेट. मोंटी पटेलला मिळाली ती विकेट. कॅच घेतलाय नयनने. दीपेन कॅच दीपेनने पकडा आहे. बॅट्समॅन नेम नवीन. बॅटिंग साठी आलाय तो नवीन उल्हक. नवीन पाठक आणि नवीन आला नवीन गेला. लास्ट बॉल टू गो. हॅट्रिक बॉल. बघू मोंटू पटेल हॅट्रिक घेतात काय. आणि सिद्धार्थने हॅट्रिक दिलेली नाहीये. ओव्हर झालेली आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा 2 विकेट. बॉलर नेम भैया दीपेन. गोलंदाजीसाठी आलाय तो दीपेन. दीपेन आणि स्लिपला आले अश्विन सहारे. जर्सी नंबर 03. दीपेन पहिला चेंडू वाईड. एक्स्ट्राची धाव. उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव. प्रशांतला काहीसा चेंडू समजलेला नाही. आणि खणखणीत असा चौकार प्रशांतच्या बॅट मधून. प्रशांत उर्फ गोट्या मॅन फ्रॉम पुणे. आणखी एक उत्कृष्ट असा चौकार प्रशांतच्या बॅट मधून. जर्सी नंबर 07. धोनीचा खूप मोठा फॅन हा प्रशांत. वाईड चेंडू. एक्स्ट्राची धाव. चौकार नंतर त्वरित सिंगल.
वाईड चेंडू. स्ट्राईकवर आलाय तो सिद्धार्थ कापसे. अरे वा, वाट बॉल. दीपेन काही डान्सिंग स्टाईलनी बॉल टाकताना आणि एसटी चित्त केलंय ते सिद्धार्थ कापसेला आणि ओव्हरची समाप्ती झालेली आहे. नवीन बॅट्समन श्री आलाय बॅटिंग साठी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा. बॉलर नेम. बॉलिंग साठी आलाय क्रिश आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण क्रिश आपल्या स्वतःच्याच गोलंदाजीवर करताना. आणखी एक निर्धाव चेंडू. किरण कडून उत्कृष्ट प्रकारे क्षेत्ररक्षण. वाईड चेंडू. एक्स्ट्राची धाव. नो बॉल. फ्री. 71 फ्री. नो बॉल वर विकेट आली. ती काउंट केली जाणार नाही आणि फ्री हिट वर पण निर्धाव. किरण कडून बोल्ड विकेट. प्रशांत माघारी जाताना. नवीन बॅट्समन येतोय तो काय नाव आहे भाई त्याचं? अनिकेत. बघू अनिकेत कोल्हे काय करतो ते आता आपल्या टीम साठी. लास्ट बॉल टू गो. आणखी एक निर्धाव चेंडू. रनावर काहीच अंकुश लावलेला आहे टीएफसी टीमने. 18 बॉल मध्ये 94 धावांची गरज. बॉलर नेम टिपेन. बॉलिंग साठी आलाय तो दीपेन आणि आपल्या डान्सिंग स्टाईलने बॉलिंग टाकताना दीपेन. जर्सी नंबर 07. खूप सारे महेंद्रसिंग धोनीचे फॅन. आणखी एक निर्धाव चेंडू. श्रीला बॉलचा आता पता नाही. आणखी एक निर्धाव चेंडू आणि श्री शेवटी एक सिंगल धाव घेण्यात यशस्वी. लास्ट बॉल टू गो. आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आणि ते विकेट गेलेली आहे. उत्कृष्ट अशी स्टंपिंग नयन कडून. जर्सी नंबर 18. विराट कोहलीचा खूप मोठा फॅन. ओव्हरची समाप्ती. बॅटिंग साठी आलाय तो धनंजय. बॉलिंग साठी आलाय तो रवी आणि उत्कृष्ट असा षटकार श्रीच्या बॅट मधून. खूप वेळचा शांत असा होता श्री पण आता षटकार आलाय. आणखी एक मोठा फटका आणि डॉट बॉल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. आणि बोल्ड. रवीने श्रीला एसटी चित्त केलेला आहे. लास्ट विकेट टू गो. लास्ट 2 विकेट. बॅट्समन नेम अक्षय जाधव. अक्षय नावाला साजेशी अशी खेळी न करताच पहिल्या चेंडूत अक्षयची विकेट.
एक अक्षय जाधव तो पहिल्याच बॉलवर आउट झालाय आणि दुसरा तो अक्षय बोटे तो कॉमेंट्री करत आहे. बॅटिंग साठी आलाय तो रितेश आणि रितेशने पहिल्याच बॉलवर सिंगल धाव घेतलेली आहे आणि अभिसार यांच्या हातात बॉलच आहे ना. थर्ड अंपायर लास्ट विकेट बघू काय होतं धावबाद आहे की नाही. धनंजय जर्सी नंबर 05 बघू. नॉट आउट. लास्ट ओव्हर. बॉलिंग साठी आलाय तो नयन आणि धनंजयने त्याच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत असा चौकार मारलाय. आणखी एक मोठा शॉट खेळायच्या नादात धनंजय आउट झालाय आणि पूर्ण टीम ऑल आउट झालेली आहे. 39 रनावर धाव ऑल आउट झालेली आहे ती. दीपक दादा थोपटे क्रिकेट क्लब पुणे आबिसारेंच्या टीमने खूप मोठा असा विजय मिळवलेला आहे आणि आबिसारेंच्या चेहऱ्यावर काही स्मित हास्य दिसत आहे. अश्विन सारे आबी सारे दोघं भाऊ आपल्या टीम साठी खूप मोठं योगदान देताना आजच्या दिवसभराच्या मॅच संपलेल्या आहे. उद्या सकाळी 8 वाजता मॅचेस चालू होतील. उद्या फायनल